ओम श्री परमात्मने नमः। नमस्ते, केदार सीकर सनातन संस्कार चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण ऐकणार आहोत BGM 034 म्हणजेच भगवद्गीता मराठी भाष्य पुस्तक वाचन भाग क्रमांक 34। या उपक्रमासाठी आपण हे पुस्तक वापरत आहोत जे आपल्याला आता स्क्रीनवर दिसतं आहे। गीता प्रेस गोरखपूरचं हे पुस्तक आहे। श्रीमद भगवद्गीता तत्वविवेचनी हिंदी टीकेचा मराठी अनुवाद। या पुस्तकाचे ओरिजिनल लेखक आहेत जगदयालजी गोयंदकाजी, हिंदी पुस्तकाचे लेखक, आणि त्याचा मराठी अनुवाद एका कुलकर्णी नावाच्या साहेबांनी केलेला आहे, तो आपण वापरत आहोत। ह्या उपक्रमासाठी भगवद्गीतेचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी किंवा भगवद्गीता शिकण्यासाठी आपण हा उपक्रम करत आहोत। आणि या उपक्रमासाठी आपल्या चॅनलवर ही भगवद्गीता मराठी भाष्य वाचन नावाची प्लेलिस्ट आपण तयार केलेली आहे। तर ज्यांना भगवद्गीता शिकण्याची इच्छा असेल, भगवद्गीता समजावून घेण्याची इच्छा असेल मराठीमध्ये, त्यांनी ह्या प्लेलिस्टचा अवश्य लाभ घ्या। कारण ह्या उपक्रमामधून केवळ आपल्याला भगवद्गीतेचेच नव्हे तर आपल्या वेदांचे, उपनिषदांचे, पुराणांचे सखोल ज्ञान मिळणार आहे। इवन संस्कृत भाषेचे सुद्धा ज्ञान आपल्याला या उपक्रमातून मिळत आहे, या पुस्तकातून मिळत आहे। त्यामुळे या प्लेलिस्टचा अवश्य लाभ घ्या ही आपल्याला विनंती। आजच्या ह्या 34व्या भागापासून आपण 6व्या अध्यायाला आरंभ करणार आहोत। प्रत्यक्ष भाग वाचन आरंभ करण्यापूर्वी किंवा अध्याय वाचन आरंभ करण्यापूर्वी आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे परमेश्वराचं ध्यान करूयात आणि मग भागाला आरंभ करूयात। ओम श्री परमात्मने नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव। ओम श्री परमात्मने नमः। श्रीमद भगवद्गीता अध्याय क्रमांक 6, ज्याचं नाव आहे आत्मसंयम योग। पुस्तकाचं पान क्रमांक आहे 311। नेहमीच्या या पुस्तकाच्या पद्धतीप्रमाणे प्रत्येक अध्याय सुरू करताना आधी अध्यायाच्या नावाबद्दल थोडीशी माहिती आपल्याला दिली जाते आणि अध्यायाच्या नावाची माहिती दिल्यानंतर ह्या अध्यायाचा सारांश आपल्याला दिला जातो। म्हणजे या अध्यायामधल्या प्रत्येक श्लोकामध्ये कोणता विषय सांगितलेला आहे याचा एक सारांश किंवा हायलाइट ज्याला आपण म्हणतो ते आपल्याला या सारांशामध्ये दिलं जातं। आता आपण प्रत्यक्ष अध्याय वाचनाला आरंभ करूयात। त्यापैकी पहिल्यांदा अध्यायाच्या नावाबद्दल माहिती। कर्मयोग व सांख्ययोग या दोन्ही साधनांमध्ये उपयोगी असल्याने या 6व्या अध्यायात ध्यानयोगाचे व्यवस्थितपणे वर्णन केलेले आहे। ध्यानयोगात शरीर, इंद्रिये, मन आणि बुद्धी यांचा संयम करण्याची फार गरज असते। शरीर, इंद्रिये, मन व बुद्धी या सर्वांना आत्मा या नावाने ओळखले जाते आणि या अध्यायामध्ये त्यांच्याच संयमाचे विशेष वर्णन केले आहे, म्हणून या अध्यायाचे नाव आत्मसंयम योग असे ठेवले आहे। आता अध्यायाचा सारांश, प्रत्येक श्लोकामध्ये काय येणार आहे विषय त्याची आपल्याला ऍडव्हान्स मध्ये हायलाइट्स किंवा विषय आपल्याला ते सांगतात, प्रत्येक श्लोक निहाय आपल्याला सांगतात। सुंदर पद्धत आहे ही पुस्तकाची। धन्यवाद गीता प्रेस गोरखपूर, जगदयालजी गोयंदका, कुलकर्णी साहेब ज्यांनी अनुवाद केला, आणि आपल्या उपक्रमाचे सुद्धा धन्यवाद, कारण आपल्याला एवढी सगळी डिटेल्स दुसऱ्या कुठेही शिकायला मिळाली नसती भगवद्गीतेच्या संदर्भातील। अध्यायाचा सारांश, या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये कर्मयोगाची प्रशंसा केली आहे। दुसऱ्या श्लोकात संन्यास व कर्मयोग यांच्या एकतेचे प्रतिपादन करून तिसऱ्या श्लोकामध्ये कर्मयोगाच्या साधनेचे वर्णन केले आहे। चौथ्या श्लोकात योगारूढ पुरुषाची लक्षणे सांगून 5व्या श्लोकात पूर्वी सांगितलेल्या मनुष्याला योगारूढ अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी प्रोत्साहित करून त्याच्या कर्तव्याचे निरूपण केले आहे। आपणच आपले मित्र आहोत आणि आपणच आपले शत्रू, यापूर्वी सांगितलेल्या या गोष्टीचे रहस्य 6व्या श्लोकात उघड केले आहे। 7व्या श्लोकात शरीर, मन, इंद्रिये इत्यादींना जिंकायचे फल सांगितले आहे। 8व्या व 9व्या श्लोकांमध्ये परमात्म्याला प्राप्त करून घेतलेल्या पुरुषाची लक्षणे आणि महत्व यांचे वर्णन आहे। 10व्या श्लोकामध्ये ध्यानयोगासाठी प्रेरणा देऊन नंतर 11व्या श्लोकापासून 14व्या श्लोकापर्यंत क्रमशः स्थान, आसन व ध्यानयोगाच्या पद्धतीचे निरूपण केलेले आहे। 15व्या श्लोकात ध्यानयोगाचे फल सांगून 16व्या व 17व्या श्लोकामध्ये ध्यानयोगाला उपयुक्त असलेले आहार, विहार व शयनादी यांचे नियम व त्यांचे फल सांगितले आहे। 18व्या श्लोकामध्ये ध्यानयोगाची अंतिम स्थिती प्राप्त करून घेतलेल्या पुरुषाची लक्षणे सांगून 19व्या श्लोकात दीपकाचा दृष्टांत देऊन योगाच्या चित्ताच्या स्थितीचे वर्णन केले आहे। त्यानंतर 20व्या श्लोकापासून 22व्या श्लोकापर्यंत ध्यानयोगाने परमात्म्यास प्राप्त करून घेतलेल्या पुरुषाच्या स्थितीचे वर्णन करून 23व्या श्लोकात त्या स्थितीचे नाव योग असे सांगितले आहे व तो प्राप्त करून घेण्यासाठी प्रेरणा दिलेली आहे।
24व्या व 25व्या श्लोकामध्ये अभेद रूपाने परमात्म्याच्या ध्यानयोगाच्या साधनाची पद्धत सांगून 26व्या श्लोकात विषयामध्ये वावरणाऱ्या मनाला वारंवार मागे ओढून परमात्म्यामध्ये लावण्याची प्रेरणा दिलेली आहे। 27व्या व 28व्या श्लोकात ध्यानयोगामुळे आत्यंतिक सुखाची प्राप्ती होते असे सांगितले आहे। 19व्या श्लोकामध्ये सांख्ययोगाची व्यवहार करतानाची स्थिती सांगून 20व्यामध्ये भक्ती योगाचे साधन करणाऱ्या योगाच्या अंतिम स्थितीचे वर्णन केलेले आहे आणि तो सर्वत्र भगवत दर्शन करतो असे त्याचे वर्णन केलेले आहे। 31व्या श्लोकात भक्तीने भगवंताला प्राप्त करून घेतलेल्या पुरुषाची लक्षणे व 32व्या श्लोकामध्ये सांख्ययोगाने परमात्म्याला प्राप्त करून घेतलेल्या पुरुषाची लक्षणे व त्याचे महत्त्व याचे निरूपण केलेले आहे। 33व्या श्लोकामध्ये अर्जुनाने मनाच्या चंचलतेमुळे समत्व योगातील स्थिरता प्राप्त करून घेणे कठीण आहे असे सांगून 34व्या श्लोकात मनाचा निग्रह करणे ही अत्यंत कठीण गोष्ट आहे असे त्याने सांगितले आहे। 35व्या श्लोकामध्ये भगवंतांनी अर्जुनाचे म्हणणे मान्य करून मनाचा हा निग्रह करण्याचा उपाय सांगितला आहे। 36व्या श्लोकामध्ये मन स्वाधीन करून न घेतल्यास योगाची प्राप्ती कठीण आहे असे सांगून मन वश केल्यास तो योग प्राप्त होतो असे सांगितले आहे। यानंतर 37व्या व 38व्या श्लोकात योग भ्रष्टाच्या गतीविषयी अर्जुनाचे प्रश्न आहेत आणि 39व्या श्लोकामध्ये अर्जुनाने संशय निवारण करण्यासाठी भगवंतांना विनंती केली आहे। त्यानंतर 40व्या ते 45व्या श्लोकात अर्जुनाच्या प्रश्नांना भगवंत उत्तर देतात। योगभ्रष्ट पुरुषांची दुर्गती होत नाही, ते स्वर्गादी लोकात जातात व पवित्र श्रीमंताच्या घरी जन्म घेतात आणि जे वैराग्ययुक्त योगभ्रष्ट असतात ते ज्ञानी योग्यांच्या घरी जन्म घेतात व पूर्वीच्या देहातील बुद्धिसंयोग ते अनायासे प्राप्त करून घेतात। तसेच पवित्र अशा श्रीमंत घरात जन्म घेणारे योगभ्रष्टही पूर्वाभ्यासामुळे भगवंताकडे आकर्षित होतात। क्रमशः योगाविषयीच्या जिज्ञासेचे महत्त्व नंतर सांगितले आणि शेवटी योग्यांच्या कुलात जन्म घेणाऱ्या योगभ्रष्टाला परमगतीची प्राप्ती होते असे वर्णन केलेले आहे। यानंतर 46व्या श्लोकामध्ये योग्यांचा महिमा सांगून अर्जुनाला योगी होण्याची आज्ञा दिलेली आहे। 47व्या श्लोकामध्ये म्हणजे शेवटच्या श्लोकामध्ये सर्व योग्यांमध्ये अनन्य प्रेमाने व श्रद्धेने भगवंताचे भजन करणाऱ्या योग्याची प्रशंसा करून अध्यायाचा उपसंहार केलेला आहे। म्हणजे एकूण 47 श्लोक या 6व्या अध्यायाला आहेत, ज्याचं नाव आहे आत्मसंयम योग। आणि आता पहिल्या श्लोकापासून या अध्यायाचा आरंभ होतो। पहिल्या श्लोकाचा संबंध पुस्तकाच्या पद्धतीप्रमाणे प्रत्येक श्लोक वाचायच्या आधी त्या श्लोकाचा संबंध, त्याची पार्श्वभूमी, त्याच्या आधी काय घडले याची एक हायलाइट किंवा लिंकिंग करणं जे म्हणतात ते या संबंधामध्ये येतं। तर पहिल्या श्लोकाचा संबंध आपण वाचूयात। 5व्या अध्यायाच्या प्रारंभी अर्जुनाने कर्मसन्यास, सांख्ययोग व कर्मयोग या दोन्हींपैकी कोणते एक साधन माझ्यासाठी निश्चितपणे कल्याणप्रद आहे हे सांगण्याची विनंती भगवंतांना केली होती। त्यावर भगवंतांनी दोन्ही साधने कल्याणप्रद असल्याचे सांगून दोन्हीच्या फलामध्ये समानता असूनही साधनामध्ये सुगमता असल्यामुळे कर्मसन्यासापेक्षा कर्मयोगाच्या श्रेष्ठतेचे प्रतिपादन केले आहे। त्यानंतर दोन्ही साधनांचे स्वरूप, त्यांची पद्धती व त्यांच्या फलाचे व्यवस्थितपणे निरूपण करून दोन्हीसाठी अत्यंत उपयोगी व परमात्म्याच्या प्राप्तीचा मुख्य उपाय म्हणून संक्षिप्तपणे ध्यानयोगाचेही वर्णन केले आहे। परंतु दोन्हींपैकी कोणते साधन केले पाहिजे ही गोष्ट अर्जुनाला स्पष्ट शब्दात तेथे सांगितलेली नाही व ध्यानयोगाचाही सांगोपांग वर्णन आलेले नाही। म्हणून आता भगवंत ध्यानयोगाचे सांग व विस्तृत वर्णन करण्यासाठी 6व्या अध्यायाचा प्रारंभ करीत आहेत। प्रथमतः ते अर्जुनाला भक्तियुक्त कर्मयोगासाठी प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने कर्मयोगाची प्रशंसा करीत या प्रकरणाचा प्रारंभ करीत आहेत। म्हणजे आपल्याला ध्यानयोगाबद्दल आपल्याला बरंच काही शिकायला मिळणार आहे या अध्यायामध्ये। माझी तुम्हाला विनंती राहील की जर तुम्हाला चांगली जिज्ञासा असेल, माझे काही मित्र किंवा आपले काही दर्शक असं करतात की प्रत्येक भाग आपला वारंवार ऐकतात। हे भाग ऐकताना मोठ्या स्क्रीनवर घरामध्ये लावतात टीव्हीवरती आणि त्याच्यामुळे टीव्हीवरती तुम्हाला स्क्रीनवर मी काय वाचतो हे दिसत पण राहतं आणि ते दुसऱ्या कुठल्या तरी वहीमध्ये त्या भागाच्या नोट्स काढतात आणि त्या नोट्स काढून त्या भागाच्या आपल्या ह्याच जो भाग त्यांनी ऐकलेला असतो त्या भागाच्या कॉमेंटमध्ये त्यांची प्रतिक्रिया पोस्ट करतात। फॉर एक्झाम्पल आपले मुंबईचे शंकर भाऊ आहेत, ते शंकर भाऊ प्रत्येक भाग व्यवस्थितपणे
वारंवार ऐकून त्याची सुंदर प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये लिहितात. तुम्ही मागच्या भागांमध्ये जाऊन त्याच्या कॉमेंट्स वाचल्या तर तुम्हाला शंकर भाऊंच्या, राजेश भाऊंच्या सुंदर आणि विस्तृत प्रतिक्रिया ऐकायला मिळतील. शंकर भाऊ आणि राजेश भाऊ या दोघांचेही आभार, जे विस्तृत प्रतिक्रिया प्रत्येक आपल्या भागाला लिहित आहेत. असो, पहिल्या श्लोकापासून आरंभ करूया. ह्या पुस्तकामध्ये जे श्लोक दिलेले आहेत ते वाचायला सोपे नाहीयेत. वाचायला सोपे जाण्यासाठी सरल गीता नावाचं एक गीता प्रेस गोरखपूरचंच पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये श्लोकांच्या शब्दांचे रंग वेगवेगळे करून दिलेले आहेत आणि शब्दांची तोड करून त्या पुस्तकामध्ये दिलेली आहे, जेणेकरून पहिल्यांदा भगवद्गीता वाचणाऱ्याला सहज सोपं जावं म्हणून त्यांनी ते पुस्तक तयार केलेलं आहे. सरल गीता नाव आहे. त्या पुस्तकाचं हेडिंग पण किंवा पुस्तकाचं मुखपृष्ठ मी आता तुम्हाला दाखवतो आणि त्या पुस्तकातून आपण श्लोक वाचणार आहोत आणि बाकी सगळं ह्या पुस्तकातून वाचणार आहोत. तर आपण त्या पुस्तकामध्ये जाऊया. आता आपल्याला जे स्क्रीनवर दिसतंय हे ते पुस्तक आहे, गीता प्रेस गोरखपूरचंच पुस्तक आहे, ज्याचं नाव आहे सरल गीता. आणि तुम्ही खाली वाचू शकता, त्याच्यावर स्पष्ट भाषेमध्ये लिहिलेलं आहे, गीता पढ़ना सीखने वालों के लिए, श्लोकार्थ सहित सजिल्द. तो पहिल्यांदा जीवनामध्ये पहिल्यांदा जे लोक गीता वाचण्याचा किंवा शिकण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी हे सरल गीता नावाचं पुस्तक गीता प्रेस गोरखपूरनी छापलेलं आहे. अतिशय सुंदर पुस्तक आहे. श्लोकाचे शब्द तोडून तोडून दिलेले आहेत, जेणेकरून वाचायला सोपं जाईल आणि अजून सोपं होण्यासाठी शब्दांचे रंग वेगवेगळे दिलेले आहेत. आता आपण जसं श्लोक वाचू तसं तुम्हाला समजेल. आधीच्या भागांमध्ये ही कल्पना माझ्या डोक्यामध्ये आली नव्हती, पण आता जेव्हापासून आली तेव्हापासून आपण इथून पुढे ही पद्धत आपण फॉलो करणार आहोत. मुख्य पुस्तक वाचन चालूच ठेवायचं, बाकी सगळ्या गोष्टी त्या पुस्तकातून वाचायच्या आणि फक्त श्लोक जे आहेत ते आपण या सरल गीता पुस्तकातून वाचणार आहोत, जेणेकरून तुम्हालाही माझ्याबरोबर जे लोक पहिल्यांदा माझ्यासारखे आयुष्यात भगवद्गीता वाचणार आहेत किंवा श्लोक वाचणार आहेत त्यांना वाचणं सोपं जाईल. तर पहिला श्लोक ह्या पुस्तकातून आपण वाचणार आहोत आता. ओम श्री परमात्मने नमः. अथ षष्ठोऽध्यायः. श्री भगवान उवाच. अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः. अर्थ बघूया त्या पुस्तकातून. पहिल्या श्लोकाचा अर्थ. श्री भगवान म्हणाले, जो पुरुष कर्मफळाचा आश्रय न घेता कर्तव्य कर्मे करतो तो संन्यासी व योगी होय, आणि केवळ अग्नीचा त्याग करणारा संन्यासी नव्हे, तसेच केवळ क्रियांचा त्याग करणारा योगी नव्हे. आता पुस्तकाच्या पद्धतीप्रमाणे प्रत्येक श्लोक व्यवस्थित समजण्यासाठी तो श्लोक वाचल्यानंतर किंवा त्याचा अनुवाद वाचल्यानंतर वाचकाच्या किंवा अभ्यासकाच्या मनामध्ये येणाऱ्या प्रश्न आणि त्यांची उत्तरं, हे सगळं प्रश्न पण आणि उत्तरं पण आपल्याला या रेडीमेड पुस्तकामध्ये मिळतात. तर पहिला प्रश्न पहिल्या श्लोकावरचा 6व्या अध्यायाच्या. येथे कर्मफलाच्या आश्रयाचा त्याग सांगितला आहे, यात काही आसक्तीच्या त्यागाची गोष्ट सांगितलेली नाही, याचे काय कारण आहे? उत्तर. ज्या पुरुषाला भोगांबद्दल व कर्मांबद्दल आसक्ती असते तो पुरुष कर्मफलाच्या आश्रयाचा सर्वस्वी त्याग करूच शकत नाही. आसक्ती असल्यावर स्वाभाविकपणे कर्मफलाची इच्छा वाटते, म्हणून कर्मफलाच्या आश्रयाचा ज्यामध्ये त्याग आहे त्यामध्ये आसक्तीचाही त्याग अध्याहृत मानला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी सर्व शब्दांचा प्रयोग होत नाही, अशा ठिकाणी त्याच विषयाबद्दल इतरत्र सांगितलेल्या गोष्टींचा अध्याहार केला पाहिजे. येथे फलाच्या त्यागाबद्दल सांगितले आहे, परंतु आसक्तीच्या त्यागाची चर्चा नाही. त्याच्यासाठी संदर्भ त्यांनी ब्रॅकेटमध्ये दिलेत, अध्याय क्रमांक आणि श्लोक क्रमांक दिलेले आहेत, पण आपण ते सगळे वाचणार नाही आहोत कारण आपल्याला वेळ वाचवायचा आहे. ज्यांना अधिक जिज्ञासा असेल त्यांनी हे पुस्तक बाजारात जाऊन विकत घ्यावं आणि अधिक अभ्यास करू शकता. आपण कदाचित आपण पुढच्या उपक्रमामध्ये अजून खोलात जाऊन अभ्यास करू. पुढे वाचतो. तेथे आसक्तीचाही त्याग मानला पाहिजे. अशाच प्रकारे जेथे आसक्तीचा त्याग सांगितला आहे पण फलत्यागाविषयी सांगितले नाही, तेथे फलाचा त्यागही जाणून घेतला पाहिजे. पुढचा प्रश्न पहिल्या श्लोकावरचा दुसरा प्रश्न. कर्मफलाचा आश्रय त्यागणे याचा भावार्थ काय? उत्तर. स्त्री, पुत्र, धन, मान व मोठेपणा इत्यादी या लोकीचे भोग व स्वर्गसुखादी परलोकीचे भोग हे जितके आहेत त्या सर्वांचा समावेश कर्मफलामध्ये केला पाहिजे. सामान्य मनुष्य जे काही कर्म करतो ते कोणत्या ना कोणत्या तरी फलाचा आश्रय घेऊनच करतो, म्हणून त्याची कर्मे त्याला वारंवार जन्म मरण्याच्या फेऱ्यामध्ये ढकलतात. म्हणून या लोकीच्या व परलोकीच्या संपूर्ण भोगांना अनित्य, क्षणभंगूर आणि दुःखाचे कारण समजणे, सर्व कर्मांबद्दलची ममता, आसक्ती आणि फलेच्छा यांचा सर्वस्वी त्याग करून टाकणे म्हणजे कर्मफलाच्या आश्रयाचा त्याग करणे होय.
सुंदर ज्ञान, एक एक शब्द आपल्याला एक्सप्लेन करून सांगतात, विशद करून सांगतात या प्रश्न उत्तरांद्वारे. धन्यवाद त्या पुस्तकाचे आणि लेखकांचे आणि गीता प्रेस गोरखपूरचे आणि आपल्या उपक्रमाचे. पुढचा प्रश्न, करण्यास योग्य अशी कर्मे कोणती आहेत आणि ती कशी करावीत? उत्तर, आपापल्या वर्णाश्रमाप्रमाणे शास्त्रविहित नित्यनैमित्तिक यज्ञ, दान, तप, शरीर निर्वाह संबंधी व लोकसेवा इत्यादीसाठी केली जाणारी जी शुभकर्मे आहेत ती सर्व करण्यास योग्य अशी कर्मे होत. ती सर्व यथाविधी व यथायोग्य रीतीने आळस सोडून आपल्या शक्तीप्रमाणे व कर्तव्य बुद्धीने नेहमी उत्साहपूर्वक करीत राहिले पाहिजे. पुढचा प्रश्न, वर उल्लेखिलेला पुरुष संन्यासीही आहे व योगीही आहे या म्हणण्याचा भावार्थ काय आहे? उत्तर, याद्वारे भगवंतांनी असे दाखवले आहे की असा कर्मयोगी पुरुष सर्व संकल्पांचा त्यागी असतो व तो सांख्ययोग व कर्मयोग या दोन्ही निष्ठांचे जे अंतिम फळ आहे त्याचे यथार्थ ज्ञान प्राप्त करून घेतो. म्हणून तो संन्यासित्व व योगित्व या दोन्ही गुणांनी युक्त असा मानला जातो. पुढचा प्रश्न, न निरग्निही याचा भावार्थ काय? उत्तर, अग्नीचा त्याग करून संन्यास आश्रम ग्रहण करणाऱ्या पुरुषाला निरग्नी असे म्हणतात. येथे न निरग्नी असे म्हणून भगवंतांनी हे दाखवले आहे की ज्याने अग्नीचा त्याग करून संन्यास आश्रम ग्रहण केला आहे परंतु जो ज्ञानयोग सांख्ययोगाच्या लक्षणाने युक्त नाही तो वस्तुतः संन्यासी नव्हे. कारण त्याने फक्त अग्नीचाच त्याग केलेला आहे. त्याने सर्व क्रियांच्या बाबतीत कर्तेपणाच्या अभिमानाचा त्याग व ममता, आसक्ती, देहाभिमान यांचा त्याग केलेला नाही. पुढचा प्रश्न, नच अक्रिया याचा काय भावार्थ आहे? उत्तर, सर्व क्रियांचा पूर्णपणे त्याग करून ध्यानस्थ होणाऱ्या पुरुषाला अक्रिय असे म्हणतात. येथे नच अक्रिया याच्याद्वारे भगवंतांनी असे दाखवले आहे की जो सर्व क्रियांचा त्याग करून ध्यान लावून बसलेला आहे परंतु ज्याच्या अंतःकरणामध्ये अहंता, ममता, राग, द्वेष, कामना इत्यादी दोष उरलेले आहेत तोही वास्तविक योगी नव्हे. कारण त्याने फक्त बाह्य क्रियांचाच त्याग केलेला आहे. ममता, अभिमान, आसक्ती, कामना व क्रोध इत्यादींचा त्याग केलेला नाही. पुढचा प्रश्न, ज्या पुरुषाने अग्नीचा पूर्णपणे त्याग करून संन्यास आश्रम ग्रहण केलेला आहे आणि ज्याच्यामध्ये ज्ञानयोगाची म्हणजेच सांख्ययोगाची सर्व लक्षणे चांगल्या प्रकारे प्रकट झाली आहेत तो संन्यासी नव्हे काय? उत्तर, का नाही? असाच महापुरुष आदर्श संन्यासी होय. अशा प्रकारच्या संन्यासी महात्म्यांचे महत्व प्रकट करण्यासाठीच ज्ञानयोगाच्या लक्षणांचा ज्यामध्ये विकास होतो त्या अन्य आश्रमातील पुरुषांची सुद्धा संन्यासी म्हणून प्रशंसा केली जाते. याखेरीज त्यांना संन्यासी असे म्हणण्यात काय स्वारस्य असणार? बघा, इतर आश्रमातील लोकांना सुद्धा संन्यासी म्हटलं जातं जर त्यांच्यामध्ये ती इथे सांगितलेली भगवद्गीतेमध्ये सांगितलेली सांख्ययोगाची लक्षणं जर असतील तर तो वानप्रस्थाश्रमामध्ये असो किंवा गृहस्थाश्रमामध्ये असो त्याला सुद्धा संन्यासी म्हटलं जाऊ शकतं. हे आपल्याला ज्ञान इथून मिळालं. असो, पुढे जाऊयात. अशा प्रकारे समस्त क्रियांचा त्याग करून जो पुरुष नित्य निरंतर ध्यानस्थ असतो व ज्याच्या अंतःकरणामध्ये ममता, आसक्ती, द्वेष आणि काम, क्रोधादी यांचा पूर्णपणे अभाव झालेला असतो तो सर्व संकल्पांचा त्याग करणारा संन्यासी हा योगी नव्हे काय? उत्तर, असा सर्व संकल्पांचा त्याग केलेला महात्माच आदर्श योगी होय. आणि पुढे येतो दुसऱ्या श्लोकाचा संबंध. पहिल्या श्लोकात भगवंतांनी कर्मफलाचा आश्रय न घेता कर्म करणाऱ्याला संन्यासी व योगी असे म्हटले आहे. यावर अशी शंका येऊ शकते की संन्यास व योग या दोन्ही भिन्न भिन्न स्थिती आहेत तर वरील साधक दोन्हींनी संपन्न कसा होऊ शकेल? या शंकेचे निराकरण करण्यासाठी दुसऱ्या श्लोकामध्ये आता संन्यास व योग यांच्या एकतेचे प्रतिपादन भगवंत करीत आहेत. आणि पुढे येतो दुसरा श्लोक, आपण त्या पुस्तकातून वाचूयात. यम संन्यासमिति प्राहुर्योगन्तं विद्धि पांडव नय्य संन्यस्त संकल्पो योगी भवति कश्चन. अर्थ बघूया त्या पुस्तकातून. हे अर्जुना, ज्याला संन्यास असे म्हणतात तोच योग आहे असे तू समज. कारण संकल्पाचा त्याग करणारा कोणीही पुरुष योगी होत नाही. पहिला प्रश्न दुसऱ्या श्लोकावरचा, ज्याला संन्यास असे म्हणतात त्यालाच तू योग समज या म्हणण्याचा अभिप्राय काय? उत्तर, येथे संन्यास या शब्दाचा अर्थ शरीर, इंद्रिये आणि मन यांच्याद्वारे होणाऱ्या संपूर्ण क्रियांमधील कर्तेपणाचा भाव नष्ट करून फक्त परमात्म्यामध्येच अभिन्न भावनेने स्थित होणे असा आहे. ही सांख्ययोगाची पराकाष्ठा आहे. योग या शब्दाचा अर्थ ममता, आसक्ती आणि कामना यांच्या त्यागाने होणारी कर्मयोगाची पराकाष्ठारूप नैष्कर्म सिद्धी असा आहे. दोन्हीमध्ये संकल्पाचा पूर्णतः अभाव झालेला असतो
सांख्ययोगी ज्या परब्रह्म परमात्म्याला प्राप्त करून घेतो त्यालाच कर्मयोगी सुद्धा प्राप्त करून घेतो। अशा प्रकारे दोघांमध्ये सर्व संकल्पांचा त्याग आहे व दोघांचे एकच फल आहे म्हणून असे म्हटले आहे। पुढचा प्रश्न, येथे संकल्प शब्दाचा अर्थ काय आहे आणि त्याचा संन्यास म्हणजे काय? उत्तर, सांसारिक पदार्थांचे चिंतन करणारी आणि ममता आसक्ती द्वेष यांनी युक्त असणारी अशी जी अंतःकरणाची वृत्ती आहे तिला संकल्प असे म्हणतात। अशा प्रकारच्या वृत्तीचा पूर्णपणे अभाव करणे म्हणजेच संकल्पाचा संन्यास करणे होय। पुढचा प्रश्न, संकल्पाचा त्याग न करणारा कोणीही पुरुष योगी होत नाही या म्हणण्याचे तात्पर्य काय? उत्तर, संकल्पाचा पूर्णपणे त्याग केल्याशिवाय चित्ताचा परमेश्वराशी पूर्ण संयोग होत नाही, म्हणून संकल्पाचा त्याग सर्वांनाच आवश्यक आहे। कोणी एखादा साधक एकांतामध्ये आसन प्राणायामादींच्या द्वारे परमात्म्याच्या ध्यानाचा अभ्यास करतो, दुसरा एखादा साधक निष्काम भावनेने नेहमी फक्त भगवंतासाठीच भगवंताच्या आज्ञेनुसार कर्म करण्याचा प्रयत्न करतो, तिसरा कोणीतरी वेळोवेळी ध्यानाचाही अभ्यास करतो व निष्काम भावनेने कर्मही करतो। यातील कोणत्याही साधकाला जोपर्यंत तो संकल्पांचा पूर्णपणे त्याग करीत नाही तोपर्यंत योगारूढ किंवा योगी असे म्हणता येणे शक्य नाही। कर्मांच्या बद्दल आणि विषयांबद्दल आसक्ती रहित होऊन जेव्हा साधक संपूर्ण संकल्पांचा त्याग करतो तेव्हाच तो योगारूढ होतो। वस्तुतः जेव्हा सांख्ययोगाच्या मनात सर्व संकल्पांचा अभाव होतो तेव्हाच तो खरा संन्यासी होतो, म्हणून या दोघांना एक समजावे असे श्लोकातील पूर्वार्धामध्ये म्हटलेले आहे। आणि पुढे येतो तिसऱ्या श्लोकाचा संबंध। कर्मयोगाची प्रशंसा करून आता भगवंत त्याचे साधन सांगत आहेत, कर्मयोगाचे साधन सांगत आहेत तिसऱ्या श्लोकामध्ये। त्या पुस्तकातून वाचूयात। आरुरुक्षोर मुनेर्योगम कर्म कारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते। अर्थ बघूयात। योगावर आरूढ होण्याची इच्छा करणाऱ्या मननशील पुरुषाला योगाची प्राप्ती होण्यासाठी निष्काम कर्म करणे हाच हेतू सांगितलेला आहे, आणि योगारूढ झाल्यावर त्या योगारूढ पुरुषाचा जो सर्व संकल्पांचा अभाव असतो तोच कल्याणाला कारण सांगितलेला आहे। पहिला प्रश्न तिसऱ्या श्लोकावरचा, येथे मुनेहे या पदाने कोणता पुरुष अभिप्रेत आहे? उत्तर, मुनेहे हे पद येथे परमात्म्याच्या प्राप्तीसाठी हेतुरूप अशी योगारूढ अवस्था जो प्राप्त करून घेऊ इच्छितो त्या पुरुषासाठी विशेषण म्हणून आले आहे, म्हणून स्वभावतः परमात्म्याच्या स्वरूपाचे चिंतन करणारा मननशील साधक असा अर्थ ग्रहण करावा। पुढचा प्रश्न, योगारूढ अवस्थेच्या प्राप्तीसाठी कोणते कर्म हेतू असते? उत्तर, वर्ण आश्रम आणि आपल्या परिस्थितीला अनुकूल अशी जी शास्त्रविहित कर्मे आहेत त्यांच्या बाबतीत फल आणि आसक्ती यांचा त्याग केल्यावर ती सर्व कर्मे योगारूढ अवस्थेच्या प्राप्तीची कारणे होऊ शकतात। पुढचा प्रश्न, योगारूढ अवस्थेची प्राप्ती होण्यासाठी कर्मांना हेतू असे का म्हटले आहे? कर्मांचा त्याग करून एकांतामध्ये ध्यानाचा अभ्यास केल्यामुळे सुद्धा योगारूढ अवस्था प्राप्त होऊ शकते ना? सुंदर प्रश्न आणि त्याचं उत्तर, एकांतात परमात्म्याच्या ध्यानाचा अभ्यास करणे हे सुद्धा एक प्रकारे कर्मच होय। अशा प्रकारे अभ्यास करणाऱ्या साधकाला सुद्धा शौच, स्नान व खान पानादी शरीर निर्वाहासाठी क्रिया या तर कराव्याच लागतात, म्हणून आपला वर्ण आश्रम अधिकार आणि स्थिती यांना अनुकूल असे ज्यावेळी जे कर्तव्य कर्म असेल ते फल व आसक्ती यांचा त्याग करून करीत राहणे हे योगारूढ अवस्थेच्या प्राप्तीचे कारण आहे। सुंदर पॅराग्राफ आहे आपल्यासाठी, आपल्याला हेच करायचं आहे आता जे ह्या पॅराग्राफमध्ये जे सांगितलेलं आहे असे म्हणणे योग्यच होय। मी पुन्हा एकदा हा पॅराग्राफ वाचतो, सुंदर पॅराग्राफ आहे। म्हणून आपला वर्ण आश्रम अधिकार आणि स्थिती यांना अनुकूल असे ज्यावेळी जे कर्तव्य कर्म असेल ते फल व आसक्ती यांचा त्याग करून करीत राहणे हे योगारूढ अवस्थेच्या प्राप्तीचे कारण आहे असे म्हणणे योग्यच होय। म्हणून तिसऱ्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकातही असे म्हटले आहे की कर्माचे अनुष्ठान केल्याशिवाय मनुष्य नैष्कर्म्य म्हणजे योगारूढावस्था प्राप्त करून घेऊ शकत नाही। पुढचा प्रश्न, येथे शमः या पदाचा अर्थ क्रियांचा स्वरूपतः त्याग न मानता सर्व संकल्पांचा अभाव असा का मानला गेला आहे? उत्तर, दुसऱ्या आणि 4थ्या श्लोकामध्ये संकल्पाच्या त्यागाचे प्रकरण आहे। शमः या पदाचा अर्थही मनाला स्वाधीन करून शांत राहणे असा होतो। 18व्या अध्यायातील 42व्या श्लोकामध्येही शम या शब्दाचा याच अर्थाने प्रयोग झाला आहे आणि मन अधीन होऊन शांत झाल्यावरच संकल्पांचा पूर्णतः अभाव होतो। याशिवाय कर्मांचा स्वरूपतः त्याग पूर्णपणे होऊच शकत नाही, म्हणून येथे शमः याचा अर्थ सर्व संकल्पांचा अभाव मानणे हेच योग्य होय। शेवटचा प्रश्न, योगारूढ पुरुषांच्या शमला कर्मांचे कारण मानण्यास काय हरकत आहे? उत्तर, शम हा शब्द सर्व संकल्पांच्या
अभावरूपी शांतीचा वाचक आहे, म्हणून तो कर्मांचे कारण बनू शकत नाही. योगारूढ पुरुषाकडून जी काही क्रिया घडते त्यामध्ये त्याच्या व लोकांच्या प्रारब्धाचाच हेतू असतो, म्हणून शमला कर्माचा हेतू मानणे युक्तिसंगत नव्हे. त्याला परमात्म्याच्या प्राप्तीचे कारण मानणे हेच योग्य होय. आणि पुढे येतो 4थ्या श्लोकाचा संबंध. परंतु आपल्याला 25 मिनिटं ते 30 मिनिटाचेच व्हिडिओ बनवायचे आहेत, दर्शकांना बघण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी सोपं जावं म्हणून आपण 25 ते 30 मिनिटाचेच व्हिडिओ करतो आहोत. त्यामुळे 34व्या भागाच्या इतिश्रीकडे आपण इथूनच जातो आहोत. पुन्हा एकदा आपल्याला विनंती की आपली ही जी प्लेलिस्ट आहे भगवद्गीता मराठी भाष्य वाचन नावाची, या प्लेलिस्टचा अवश्य लाभ घ्या. याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या भागापासून शेवटच्या भागापर्यंत सर्व भाग सिरियली ऐकता किंवा बघता येतील आणि भगवद्गीतेचा सुंदर अभ्यास करता येईल. आपल्याला नेहमीची विनंती की जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, एक छोटीशी कॉमेंट करा. या भागाबद्दल, या भागामध्ये सांगितलेल्या विषयाबद्दल एक छोटीशी कॉमेंट अवश्य करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत भगवद्गीतेचं हे ज्ञान पोहोचवण्यासाठी हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि आपल्या चॅनल केदार सीकर सनातन संस्कारची नोटिफिकेशन सुद्धा ऑन करून ठेवा, ही आपल्याला नम्र विनंती आहे. चला तर मग लवकरच आपण भेटूयात पुढच्या 35व्या भागामध्ये, जिथे आपण अध्याय क्रमांक 6च्या 4थ्या श्लोकापासून आरंभ करणार आहोत. तोपर्यंत आपणा सर्वांना जय श्री हरी, जय श्री हरी, जय श्री हरी. धन्यवाद.